हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। दिल्ली साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला दिसली मोदी पवारांची केमिस्ट्री। मोदींना पवारांनी दिली खुर्ची, तर दोघांमध्ये सविस्तर चर्चा। छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उपतेकरांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा। राजेश शिर्के घराण्याची बदनामी केल्याचा आरोप, पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर, उद्या पश्चिम गृह विभागाची बैठक, मुख्यमंत्री फडणवीसही राहणार उपस्थित। पुण्यात गुंड गजा मारणेच्या टोळीकडून मंत्री मोहळांच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण, 3 अटकेत तर 1 आरोपी फरार। आरोपींमध्ये गजा मारणेच्या भाच्याचाही समावेश असल्याची माहिती। आरोप असतील तर नैतिकतेच्या मुद्द्यावरून मंत्र्यांनी राजीनामा द्यावा। नाव न घेता अण्णा हजारेंचा मुंडे आणि कोकाटेंवर प्रहार, अशांना मंत्रिमंडळात घ्यायची गरजही नव्हती, असाही टोला। यवतमाळच्या महागाव इथं परीक्षेच्या पहिल्याच दिवशी 10वीचा मराठीचा पेपर फुटला, तर जालन्यासह येवला आणि जळगावातही कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा। 12वीची परीक्षा सुरू असताना परीक्षा केंद्रात जाऊन एनसीपीचे आमदार विक्रम काळेंचं फोटो सेशन, फोटो सोशल मीडियावरही केले व्हायरल। नाशिकमध्ये उद्या अनधिकृत दर्ग्यांविरोधात सकल हिंदू समाजाचं आंदोलन, अनधिकृत थडगीनं हटवल्यास समोरच मंदिरं उभारण्याचा इशारा, पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश। महाकुंभमेळ्यातील महिलांच्या स्नानाचे व्हिडिओ, फोटो विकल्याप्रकरणी 3 अटक, 2 आरोपी महाराष्ट्रातले, तर रुग्णालयातील महिलांचे चेकअप करतानाचे सीसीटीव्ही हॅक केल्याची माहिती। आणि BBCWS इंडिया न्यूज इन्स्टिट्यूटवर ईडीची मोठी कारवाई, ईडीनं ठोठावला 3 कोटी 44 लाखांचा दंड, फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी दणका।